दरम्यान प्रगती पुस्तकामध्ये आपण नापास होऊच शकत नाही, जनतेसाठी आपण काम केलंय असं संजय राठोड म्हणाले। प्रगती पुस्तकात नापास असल्याच्या बातम्या पाहून राठोड अस्वस्थ असल्याचं देखील कळतंय। मंत्रिमंडळात पुन्हा संधी मिळणार का या संदर्भात संजय राठोड यांना सध्या चिंता आहे। असूच शकत नाही, कारण मी निरंतर जनतेसाठी काम करीत आलो आहे। मंत्री पदावर काम करताना देखील आठवड्यातून 4 दिवस मी मतदारसंघ जिल्ह्यासाठी व जनतेसाठी दिलेले आहेत। तेव्हा माझी मीडियाला व विविध टीव्ही चॅनल्सला विनंती आहे की मी प्रगती पुस्तकात नापास अशा बातम्या आपण कृपा करून देऊ नये, कारण झोकून देऊन काम करणाऱ्याला हा शब्द जिवारी लागतो। मतदारसंघात व जिल्ह्यात शेकडो कोटीचे विकासात्मक प्रकल्पासाठी मी निधी खेचून आणलेला आहे। मी ज्या बंजारा समाजाचा आहे त्या समाजाचे श्रद्धास्थान पोहरादेवी येथे जवळपास 720 कोटी रुपयाची कामे सुरू आहेत। त्यात बंजारा विरासत हे वास्तू संग्रहालय हे भारतातील सर्वात चांगले वस्तू संग्रहालयापैकी एक आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।